हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल बघतोय. हा केमिकल बॉन्डिंगचा 6वा लेक्चर आहे आपला. ठीक आहे. तर ह्या आधी आपण 5 लेक्चरमध्ये भरपूर सगळ्या गोष्टी बघितल्या. आपण ॲटम्स मॉलिक्युल्स का बनवतात हे बघितलं. त्यानंतर आपण आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड हे बघितले. त्याच्यानंतर आयनिक सॉलिड कशाला म्हणतात, आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, ऑक्टेट रूल काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि आता आपण लिमिटेशन काय आहेत ऑक्टेट रूलचे ह्याकडे शिफ्ट करतोय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ऑक्टेट रूल म्हणजे काय हे तुमच्या सगळ्यांना माहिती असेलच. ज्यांना माहित नाही त्यांनी पहिले व्हिडिओ जाऊन बघा. ऑक्टेट रूल म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतील प्रत्येक ॲटमचे ते 8 असायला पाहिजे. त्यासाठी ॲटम म्हणजे आयन्सची देवाणघेवाण करतात किंवा ते कधी लूज करतात इलेक्ट्रॉनला, कधी गेन करतात. अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रोसेसेस फॉलो करत असतात. पण तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन आला असेल, ऑक्टेट रूल युनिव्हर्सल आहे का? तो प्रत्येक वेळेसच फॉलो होतो का? तर नाही, कधीच नाही. प्रत्येक गोष्ट युनिव्हर्सल असेलच असं नाहीये. तर ऑक्टेट रूलचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. ऑक्टेट रूलच्या म्हणण्यानुसार व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे? 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. पण काही असे सुद्धा मॉलिक्यूल आहेत जे विदाऊट 8 इलेक्ट्रॉन सुद्धा चांगले स्टेबल आहेत. जसं की ह्यामध्ये 3 भाग पडतात. आपण ते पहिले समजून घेऊ, त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल डिस्कस करू. 3 भाग कोणते? तर इनकम्प्लीट, बिलो द ऑक्टेट, इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट आणि ऑड इलेक्ट्रॉन्स. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉनपेक्षा बिलो इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये बिलो 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिज आर एक्झाम्पल इज बेरेलियम, त्याच्यानंतर लिथियम, BeCl2, लिथियमचे एक्झाम्पल, त्याच्यानंतर बोरॉन BF3. हे सगळे जे एक्झाम्पल आहे, इन दॅट एक्झाम्पल की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जरी 8 पेक्षा कमी असले तरी ते स्टेबल आहेत. एक्सपांडेड ऑक्टेट जिथे डी ऑर्बिटल झाला तिथे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत तरी सुद्धा ते स्टेबल आहेत. ऑड इलेक्ट्रॉन्स जे ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत मॉलिक्युलमध्ये तरी सुद्धा ते काय आहे, स्टेबल आहेत. तर अशा पद्धतीने इथे ऑक्टेट रूलचा आपल्याला लिमिटेशन पाहायला मिळतो. एक्झॅक्ट एक्झाम्पल मध्ये बघू म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी मिळणार आहे, समजायला सोपं जाईल. तर डिफिशियन्सी, डिफिशियंट स्टॅबिलिटी. ओके. सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्टॅबिलिटी म्हणजे काही इलेक्ट्रॉन तिथे 8 पेक्षा कमी असून सुद्धा ते काय आहे, स्टेबल आहेत. ओके. एक्झाम्पल बघू याचं आपण. बेरेलियम Cl2, BeCl2. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला लक्षात येईल BeCl2. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बीई साठी पहिले आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती असणं गरजेचं आहे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरेलियम. ॲटॉमिक नंबर किती आहे? 4. 1s2, 2s2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले? 2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत. Cl. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा शेअर करेल आणि हा स्टेबल असेल. अशा पद्धतीने हा स्टेबल आहे जरी याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन नाही तरी सुद्धा. आता आपण एक्सपांडेडचे एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. हे आपण काय इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल बघितले. आता एक्सपांडेडचे सुद्धा एक्झाम्पल बघू. इथे रोल ऑफ डी ऑर्बिटल आला. एलिमेंट इन अँड बियॉन्ड द थर्ड पिरियड हॅव वॅकंट डी ऑर्बिट. ठीक आहे, त्याच्याकडे डी ऑर्बिटल वॅकंट असतात फॉर बॉन्डिंग. दिस अलाउ देम टू अकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन. आणि अशा पद्धतीने दिस इज कॉमनली सीन फॉस्फरस, सल्फर अँड आयडीन कंपाऊंड वेअर दे फॉर्म 5 or 6 कोव्हॅलंट बॉन्ड अँड विथ हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तर अशा पद्धतीने तिथे एक्सपांडेड डी ऑर्बिटल त्यांच्याकडे रिकामा आहे एक्सपांड करण्यासाठी आणि त्यामुळे ते काय करतात, डी ऑर्बिटलकडे शिफ्ट करतात. म्हणून 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन पण तिथे असतात. त्याचे एक्झाम्पल बघू आपण म्हणजे तुम्हाला लिमिटेशन चांगल्या पद्धतीने समजता येईल. फॉस्फरसमध्ये 10 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. कसे? फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15 आहे. 1s2, 2s2, 2p6. किती झाले? 6, 7, 8, 9, 10. इथे किती झाला हा? 3p, 3s2 आणि 3p. 10, 11, 12, 13, 14, 15. 3p3. ओके. तर आता इथे किती झाले बघा. इथे 10, 11, 12, 13, 14, 15. तर इथे 3, 4, 5 म्हणजे याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 10 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि फॉस्फरसकडे एक 3s2 फुलफिल झाला आणि 3p मध्ये 3 इलेक्ट्रॉन, 1, 2 आणि 3. मग आता हा इकडे शिफ्ट करेल आणि अशा पद्धतीने फॉस्फरस हा 3 इलेक्ट्रॉन बनू शकतो. याचं जॉमेट्री आहे. कशी जॉमेट्री आहे?
तर हे आपल्याला नंतर पाहायला मिळेलच. तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल अशी याची जॉमेट्री आहे. SF6 पण तशाच पद्धतीने 12 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इथे इथे याचा 6 इलेक्ट्रॉन असतो. फॉस्फरस नंतर सल्फर, 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 12 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्सपांडेड स्टेटमध्ये म्हणजे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 पेक्षा जास्त असून सुद्धा पण ते काय झाले, स्टेबल आहेत. तर असं काही नाहीये, प्रत्येक सिनारिओमध्ये ऑक्टेट रूल हा फॉलो होईलच. ऑक्टेट रूल फॉलो न होताही काही जे मॉलिक्युल्स आहेत ते स्टेबल आपल्याला दिसतात. ओके. तर याचे जे मॉलिक्युलचे शेप आपण बघितले ते आतापर्यंत कुठून बघितले ते आपल्याला क्लॅरिटी मिळाली नाही, तर ते नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. डोंट गेट कन्फ्युज. तर इथे तुमचं क्लॅरिफिकेशन झालेलं असेल की ऑक्टेट रूल न फॉलो करताही काही मॉलिक्युल्स चांगल्या पद्धतीने स्टेबल आहेत. तर ड्रॉबॅक्स ऑफ ऑक्टेट थेरी परत एकदा समजून घेऊ. नोबल गॅस कंपाऊंड, ऑक्टेट रूल इम्प्लाइज नोबल गॅसेस आर इनर्ट येट XCF2 KrF2 एक्झिस्ट ॲट अ स्टेबल कंपाऊंड. नोबल गॅसच्या म्हणण्यानुसार की ऑक्टेट रूलच्या म्हणण्यानुसार नोबल गॅसेस जे आहेत ते स्टेबल आहेत, जसं क्रिप्टॉन, झेनॉन, त्याच्यानंतर ॲरोगॉन, हे सगळे काय आहेत, स्टेबल आहेत. पण काही नोबल गॅसेस झेनॉन वगैरे हे कशासोबत रिॲक्ट करतात, म्हणजेच ते कुठेतरी स्टेबल नाहीये. स्वतः ऍटम रिॲक्ट करतोय का, कारण त्याला कुठेतरी स्टेबल व्हायचंय. मग हा एक्सी जर स्टेबल असता तर हा रिॲक्टच नसता झाला, राईट. पण हा स्टेबल नाहीये म्हणून तो रिॲक्ट होतोय. मॉलिक्युलर शेप, द रूल प्रोव्हाइड 2D कनेक्टिव्हिटी, म्हणजे लिव्ही स्ट्रक्चरने यानं 2D स्ट्रक्चर आपल्याला सांगितलंय पण 3D जॉमेट्री नाही सांगितलीये. तर 3D जॉमेट्री हा ऑक्टेट रूल फॉलो करू म्हणजे सांगू शकला नाही. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी, इट डझंट एक्सप्लेन वाय सेम ऑक्टेट बिओइंग स्ट्रक्चर आर लेस स्टेबल दॅन देअर एक्सपांडेड ऑक्टेट. म्हणजे ते सांगू शकले नाही की एक्सपांडेड ऑक्टेट हा स्टेबल का नाहीये. याचं कुठेही क्लॅरिफिकेशन ऑक्टेट थेरीने दिलेलं नाहीये. बॉन्ड एनर्जी, द थिअरी इग्नोर्स एनर्जी डिफरन्स अँड थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी ऑफ बॉन्ड. ह्या थिअरीने थर्मोडायनेमिक स्टॅबिलिटी आणि एनर्जी डिफरन्स बद्दल काही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. अर्थातच काही गोष्टींमध्ये ही थिअरी चांगली काम करते आणि काही गोष्टींमध्ये लिमिटेशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स आजच्या पार्टमध्ये बघितले. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 पार्ट बघितलेले आहेत, म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. तर 3 ते 4 पार्टमध्ये आपल्याला क्लॅरिफाय आज झालेलं असेल की आपण परत एकदा मी रिकॅप करून सांगते, व्हॉट आर दी लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट थेअरी अँड व्हॉट आर दोज. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, ऑक्टेट रूलच्या म्हणण्यानुसार 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असायला पाहिजे कुठे, व्हॅलन्स शेलमध्ये. पण ते प्रत्येक वेळेस फॉलो होईलच असं नाहीये. तर इथे आपण इनकम्प्लीट ऑक्टेट असतानाही एक्झाम्पल बघितले की BeCl2 झालं, त्याच्यानंतर BF3, हे एक्झाम्पल असे आहेत की जिथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कमी असून पण ते काय आहे, स्टेबल आहे. दुसरं, एक्सपांडेड स्टेटमध्ये डी ऑर्बिटलमध्ये जिथे त्यांना जागा मिळते तिथे ते PCl3, TCl5 हे मॉलिक्युल्स स्टेबल आहेत. हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर ऑड जे ऑड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते सुद्धा स्टेबल आपण बघितले. आणि काही असे लिमिटेशन्स बघितले की ते त्याच्यामुळे ऑक्टेट रूलला लिमिटेशन येतं. पहिलं लिमिटेशन आपण बघितलं की नोबल गॅस जसं झेनॉन वगैरे हे स्टेबल आहेत असं त्यांनी सांगितलं, पण ते रिॲक्ट होतात. त्यांनी एनर्जी डिफरन्स चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकले नाही. ह्या सुद्धा ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स आहेत. तर अशा पद्धतीने ऑक्टेट रूलचं लिमिटेशन आलं. मग कोणीतरी असा सायंटिस्ट आलाय यांनी ऑक्टेट रूलने 2 डायमेन्शनलचा स्ट्रक्चर सांगितला, 3D स्ट्रक्चर ते सांगू शकले नाही, एक्झॅक्ट स्ट्रक्चर सांगू शकले नाही. आणि ते VSCPR थिअरीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. जिथे लिमिटेशन येतं तिथे नवीन सायंटिस्टचं काय म्हणू शकतो आपण, इंट्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं केमिस्ट्रीमध्ये. आणि दिस इज द ब्युटी ऑफ केमिस्ट्री. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की थेअरीबद्दल बघणार आहे आपण की VSCPR थेअरी, MOT थेअरी ह्याबद्दलचं डिस्कशन नेक्स्ट पार्टमध्ये करतो. नेक्स्ट पार्टमधनं आपण केमिकल बॉन्डिंगच्या एका नेक्स्ट लेवलला जाणार आहे. त्यामुळे हे 6 लेक्चर जे आहेत आतापर्यंतचे ते पहिले डिटेलमध्ये बघा आणि मग ह्या 4 ते पुढल्या 5-6-10 लेक्चरला आपण पूर्णपणे क्लॅरिफिकेशन तुम्हाला मिळू शकतं. ओके. तर अभ्यास करत राहा. काही डाऊट असतील तर बिनधास्त तुम्ही आम्हाला विचारू शकता. काही क्वेरीज तुमच्या माइंडमध्ये आल्या असेल तर कमेंट सेक्शनचा वापर करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. सो थँक्यू.